आधुनिकता की तरफ बढ़ते कदमों के साथ हम अनजाने में पर्यावरण का नुकसान कर रहे हैं, जिससे प्रदूषण बढ़ रहा है और कई समस्या उत्पन्न हो रही है। बड़ी बड़ी इमारतें बनाने के लिए कई जंगलों को काटा जा रहा है, जो हमारे लिए ही नुकसानदायक है। 5 जून को विश्व पर्यावरण दिवस के मौके पर नवी मुंबई नगरपालिका द्वारा प्लास्टिक उन्मूलन पर विशेष कार्यक्रम आयोजित किया गया, जिसमें प्लास्टिक के उपयोग को कम करने के लिए जागरूकता फैलाई गई। इस कार्यक्रम में नगरपालिका आयुक्त कैलाश शिंदे, पद्मश्री अच्युत पालव और अन्य गणमान्य लोग मौजूद थे। कैलाश शिंदे ने बताया कि इस मौके पर उन्होंने और पद्मश्री अच्युत पालव ने मिलकर 5000 से अधिक पेड़ लगाए हैं। साथ ही प्लास्टिक रिसाइकलिंग के लिए उठाए गए कदमों की भी जानकारी दी गई। त्यांचे प्रतिनिधींच्या बरोबर घेऊन आपण सुद्धा या 14 ठिकाणी आज नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये वृक्ष लागवड करतोय। वर्षभरामध्ये आपण जर आपलं ह्या वर्षाचं टार्गेट जर ठेवलं तर जो 1,25,000 वृक्ष आपण याच्यामध्ये लावणार आहोत। हे वृक्ष लावताना सुद्धा आपण एक खबरदारी घेतलेली आहे की ही देशी जातीची वृक्ष मोठ्या प्रमाणात लावली जावे। त्याच्यामध्ये वड, पिंपळ, आंबा, लिंब, सीताफळ, नंतर तुमचे हे जे आहे इतर सुरंगी आणि इतर जी फळझाडं आहेत याच्यामध्ये सुद्धा आपण, कारण आपल्याला फळांची सुद्धा आवश्यकता आहे आणि जांभूळ आहे, करंज आहेत, ही सुद्धा शिसव आहेत, ही झाडं आपल्याला फार महत्त्वाची आहेत, ती सुद्धा आपण यावर्षी लावतो। त्याच्यानंतर आपण प्लास्टिक मुक्तीसाठी जर आपण आज प्रोजेक्ट मुंबईच्या बरोबर आपलं कोलॅबोरेशन आपण एक त्यांच्याबरोबर करारनामा केला आणि अनेक 200 ठिकाणाहून आपण हे प्लास्टिक जिथं मोठ्या प्रमाणात तयार होतं ते जमा करणार आहोत। त्याच्यापासून रिसायकलेबल आज आत्ताच आपण जे उद्घाटन केलं तर आपण त्याच्यामध्ये बघितलं की बेंचेस तयार होतात, पेन्स तयार होतात, प्लास्टिक आपल्या चॉकलेटच्या रॅपरपासून पेन्स आपण तयार केले, ही सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट मुंबई आणि प्लास्टिक हे जर पूर्ण उच्चाटन होणे हा एक मोठा आपण कार्यक्रम त्याच्यामध्ये घेतो। शाळा, हॉस्पिटल, मार्केट्स यामध्ये जे प्लास्टिकच्या प्लेट्स आहेत, चमचे आहेत, ग्लास आहेत, याचासुद्धा आपण पूर्णपणे वापर थांबवून तिथे शुद्ध पिण्याच्या पाण्याच्यासाठी आपण आज वॉटर कूलर इथं आपण केलेत। गार्डनमध्ये सुद्धा वॉटर कूलर आपण यावेळेस लावलेत। त्याचा उद्देश एवढाच आहे की नागरिकांनी प्लास्टिकची बॉटल घेऊन गार्डनमध्ये येऊ नये, हॉस्पिटलमध्ये प्लास्टिकची बॉटल घेऊन यायची गरज नाही, शाळेमध्ये सुद्धा प्लास्टिकची बॉटल घेऊन पाण्यासाठी घेऊन यायची गरज नाही, कारण तिथे आपण शुद्ध पिण्याचं पाणी उपलब्ध करून दिलेलं आहे। त्याच्याबरोबर आपण एक प्रभात ट्रस्ट आहे, त्यांच्याबरोबर आपण कोलॅबोरेशन करतो आहे। आज जर आपण बघत असाल तर जवळजवळ 1001 मोदकचा आज हे याच्यामध्ये हे मोदक नाही आहेत, हे सीड बॉल्स आहे आणि ही सीड बॉल्स आपण तयार करून याचासुद्धा आपण मोठ्या प्रमाणात वापर करणार आहोत। त्यामुळे ह्याच्यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं असेल तर याच्यामध्ये अनेक वृक्षांची बिया हे याच्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि ही बिया ज्यावेळेस आपण टाकणार ज्यावेळेस जमिनीमध्ये जाणार त्याच वेळेस त्याला ते मोदक ब्रेक होणार आहे आणि त्याच्यामधून पुन्हा नवीन वृक्षाची निर्मिती होणार आहे। त्याच्या पुढे जाऊन आज आपण एक नवीन उपक्रम असा घेतला की आज आपल्या शाळेमध्ये जी काही मुलं आहेत महानगरपालिकेच्या शाळेमध्ये ही मुलांनी वापरलेली पुस्तकं ही सुद्धा जमा करून पुन्हा वापरण्यासाठी जिथे ज्या मुलांना गरज आहेत, आज आपण आदिवासी आश्रमशाळेची जी मुलं आहेत पालघर जिल्ह्यातली, मोखाडा तालुक्यातली रयत शिक्षण संस्थेमार्फत 1000 पुस्तकांचा संच म्हणजे सगळे 10वीची विद्यार्थ्यांसाठी आज आपण उपलब्ध करून दिली। मी नागरिकांना आवाहन करतो की आपल्या घरामध्ये जी मराठी माध्यमाची किंवा इंग्रजी माध्यमाची दोन्ही जी पुस्तकं आहेत ही कुठे रद्दीवाल्याला न देता ही जर आपण महानगरपालिकेचे जे काही सेंटर्स आहेत तिथे आपण जमा केली तर याचासुद्धा आपण ह्या विद्यार्थ्यांना वापर करू शकतो। त्याचबरोबर महानगरपालिकेने तिसरा जो आहे की जो कपड्यापासूनचा आपण पुनर्प्रक्रिया प्रकल्प आपण सुरू केलेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आता आपण 200 ठिकाणी हाऊसिंग सोसायटीमधून वापरलेले कपडे परत घेऊन त्याचा अपसायक्लिंग आणि रिसायक्लिंग असं करतो। मला खात्री आहे की हे सगळे उपायामुळे आपल्याला जे काही कार्बन जे फूटप्रिंट आहे ती मोठ्या प्रमाणात आपण कमी करणार आहोत आणि जे प्लास्टिक मुक्तीमुळे होणारे जे काही पर्यावरणावरचे जे त्याचं प्रदूषण आणि त्याचं निर्मूलन उच्चाटन करण्यासाठी सर्वजण एकत्र येऊन काम करूया, याच मी या निमित्ताने सर्वांना आवाहन करतो।